मगाशी असंच होता, कॅमेरा चालू केला लगेच बंद केलाय. पार्किंगला का उलट ऑफिस मध्ये झोपायला भेटतात, घरी नाही भेटत काही झोपायला. झोपून पगार घेतो. व्हिडिओ मध्ये बूस्ट पिओ तुम्हाला नाही. चलो ठीक आहे. तर गाइस आता आपण निघालोय ऑफवर्ड मार्केटच्या इथून. ब्रिज वरती चढलेलो आहे आपण. ब्रिज वरती चढून परत लोअर पळायच्या इकडे उतरू आपण. अरे हा मस्त येतो असा आणि छान आहे. आपण डायरेक्टली बीचकडे चाललोय. बीचकडे भेटूया. रस्त्याचा इथे पण सिनेमॅटिक दाखवायचा ट्राय करू. असं वाटतं अंतर उभी नाही हेल्मेटचे. आता अंतर फुल हवेत आहे. फायर एक शोरूमची पॉवर बघा तुम्हाला दाखवतो. सरबतची पॉवर. सरबतची पॉवर बघा. हे बघा, हे दिसते का तुम्हाला छोटीशी लाईट? हे बघा, हे आहे एक मस्जिद बंदर. मस्जिद अली रोड, मोहम्मद अली रोड आहे. सॉरी, मस्जिद बंदर आहे थोडं. रोड चांगला आहे बघा. छान आहे. ते गाणं धर्मवल्याचं गाणं कोणतं रे ते? धर्मवल्याचं गाणं नाही का? धर्मवल्याचं गाणं नाही का ते नवीन वालं? काहीतरी मस्त गाणं, मला आठवत नाही. आठवलं की सांगतो. काढतो त्यावरती क्लिप काढतो. राईस पण आता गाडी तेल टाकायला पेट्रोल पंप तिथे थांबतोय. कॅमेरा टाकायला झोप बघा. गाईस झाला झोप आले. लाज वाटते का बोलायला? झोप आले. लाज काय वाटायची राईस? फिरायला आलाय मला म्हणतो नाही मी, काम धंदे करतो दिवस. मी कुठं होतो? कुठं होतो? स्वतः जर सुट्टीवर होती, शनिवार सुट्टी होती. शनिवार वर्किंगला होतो. वर्किंगला का उलट ऑफिस मध्ये झोपायला भेटतात, घरी नाही भेटत काही झोपायला. झोपून पगार घेतो. हा, झोपून पगार घेतो राईस. बसला माहित होईल. समज रे हो, झोपून पगार घेतो. मगाशी असंच होता, कॅमेरा चालू केला लगेच बंद केलाय. मला म्हणतो रॉ कंटेंट टाकायचं. काय विषय रॉ कंटेंटचा? बघा गाईस कितीचं पेट्रोल टाकले बघा. पेट्रोल बघितलं गाडीत आमच्या? पेट्रोल टाकलं गाईस. गाईस व्हिडिओ मला काय चुकत असेल तर सांगा मला. हे चुकतंय ते चुकतंय. आता आम्ही हवा भरायला आलो. गाडीची मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. तर गाईज मी पोचलेलो आहे आता दादर बीच. दादर बीच बोलते यार, जुहू बीच. तोंड दादर बीच तोंडात आलं. 20 जुहू बीचला आम्ही आलोय बायोल्युमिनियन्स बघायला. सध्याला तर काही दिसत नाही. 2:30 वाजले. किती वाजले? 2:30 वाजले ना? 2 वाजले. 2 वाजले पण काय बायोल्युमिनियन्स दिसलं नाही आम्हाला. मला थोडं दिसतंय वाईस बायोल्युमिनियन्स. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जोपर्यंत बायोल्युमिनियन्स दिसणार नाही आम्ही जाणार नाही गाईस. मला आली. आता ह्याला मातीवरती झोपवतो इथं. बायोल्युमिनियन्स चालू झालं की उठवतो वाईस. मग बघायचं व्ह्यू बघा. बॅक हे बघा बायोल्युमिनियन्स. हे बघा ब्लू लाईट बघायचं. ब्लू लाईट
इकडे घ्यायचं अजून तर नाही बायोलिनस दिलं तर दाखव थांबा तुला. मी ह्याला मगाशी म्हणलं चल, बसला तिथं काहीतरी बघितलं त्याने बीच वरती. इफ यू नो यू नो, लगेच आलाय. बघू चेहरा अथर्व दाखव ना काहीतरी. चष्मा अथर्व वाटतं तुला असं घेतं कॅमेरा. अरे, तो डायलॉग होता. अथर्वचं मन तृप्त झालं इथं येऊन. डोळे मन तेव्हा तुटतोय जेव्हा काहीतरी. भावाला बंगला घ्यायचा, घर घ्यायचंय, गाडी घ्यायचं. फक्त एक एवढंच आहे, 4 तासाला मन बदलतं. तेच मन कंटिन्यू राहिलं तर होऊ शकतं. 4 तासाला मन बदलतं भावाचं. स्टेट युन फॉर माय इंस्टाग्राम अकाउंट. 9 वाजता एक, 9 वाजता 4 महिन्यात 2 असे वाजता मोठे एक, धप्पे देणार 6 आहे ना वाजता भाई. एक गाडी घेणार आहे गाईज. जे बोलणार आहेत ना सगळ्यांची तोंड बंद कर. ही व्हिडिओ 4 महिने ही क्लिप धप्पा. डिलीट करण्यात येणार आहे. धप्पा. डायरेक्ट धप्पावाली रील टाकणार आहे तो. तुम्ही गाणं कमेंट मध्ये सांगा कोणत्या रील वरती ती गाडी. यांच्या तुम्हाला स्कूटीची पण व्हिडिओ मी टाकतो, वाटलं स्कूटी घेताना अशी व्हिडिओ काढलेली ना तशीच गाडी घेताना पण काढायची आम्हाला. ती व्हिडिओ येणार आहे, तुम्ही ट्यून राहा. तर गाईस आपण इथे बसलोय आता जरा शांततेत. बायल्युमिस तर काय अजून आलं नाहीये. ठेव बघा यांनी केली परत नीचपणा शार्प. तंत्र घेतोय. किती शिवाय देतो हा, किती घाणेरडा मुलगा आहे ना. मुलींनो तुम्ही कमेंट्स करा अथर्व इट्स व्हेरी बॅड बॉय. बघाल तर व्हिडिओ. आपण काही जाते काम करू, बूस्ट पिऊया. बूस्ट बूस्ट वाला आला, बूस्ट पिऊया सर. बघूया बूस्ट पिऊया. हा बघा असा काहीतरी संबंध आहे. 1 मिनिट. हा बघा पूर्ण झोपेच आहे. हाँ तुम्हारा वैसे. आपका नाम गाइस क्या बोले आपका नाम? आपका नाम क्या है बोलो ना. आपको तो ये देखो तुम अगर इधर आओगे गाइस तो यहाँ पे आओ. वीडियो मत डालो भाई हम लोग का, बूस्ट पियो. तुम्हारा नहीं? चलो ठीक है, इसका हा व्हिडिओ क्लिप कट केला जाएगा आज. क्योंकि भाई हम लोग का लफड़ा चलता है, ऐसा वीडियो है. अच्छा तुमको अलाउ नहीं है क्या? अलाउ नहीं है यहाँ पे? अलावा अभी वीडियो के ही चक्कर में एक गिलास दूध उतना ही देंगे. बराबर है. 50 फोटो निकाले तो आप उसमें से जो अच्छा लगेगा वही लो. तो उन्होंने 10 फोटो का अच्छा करके और सब डिलीट करवा के ले लिए. बाद में बोलता है नहीं हमने एक ही फोटो बोला था, वो भी निकाल दिया तो सेठ के वहाँ उसका पगार कटेगा. बराबर. उसी में गाली गलौज होने लगा, उसी में हाथापाई. मार गया. आपका ये दो ना, स्कैनर दो ना. हाँ बराबर है. आप आपका हमारा क्या, हम एक दिन आगे चले जाएंगे. आप तो खा लेते हो तो नहीं. कैसा मैं मीठा खाता नहीं. तो फिर घूमने फिरने आया ना. इसलिए सेठ बता दे तो भाई की बाद में लफड़ा झगड़ा वाला सिस्टम. एक- चाय पियोगे मैडम आप लोग? चाय कॉफी? हो गया भाई. चाय पियोगे मैडम? चाय कॉफी बूस्ट लेमन टी. तर काही इथे असा काही इश्यू आहे, ह्यांना पण त्रास देतात. दुसऱ्यामुळे तिसऱ्यामुळे इश्यू येतो ऍक्च्युली. इथं लाईट नाही आहे ऍक्च्युली. आता मी इथं असंच काहीतरी दिसलं उलटा टॅक्स लावतात. उलटा प्लॅट लावायला चार्जिंग कमी आहे ना. 18 चार्जिंग आहे फोन मध्ये भावांनो. अजून बायोल्युमिन्स घ्यायचं आपल्याला. बायोल्युमिन्स घ्यायपर्यंत पाहिजे ना लाईट. आईला लगा भावा, बिघडलाय लगा. दाखवू शकत नाही मी पण बिघडलाय लगा. लय बेकार. काय दिसलं तर बघा. दिसणार तर नाही मला माहित आहे. एवढं पण रॉ कंटेंट नाही टाकायचं की मग भावाचं कधी लग्न नाही झालं दिसायला गाईज. बायोल्युमिन्स तर काही दिसलं नाही अजून. आमचा आला. 2:15 येऊन बसलोय. 2:15 वाजल्यापासून 3:30 वाजले. दादाला मी आधीच बोललो असतो
बायोल्युमिनियम पण गाईज मजा आली. आपण मोहम्मदली रोडला गेलो, जेवलो खाल्लो, दादा रागवले मित्रासोबत आलो आपण. ह्याला पण छान वाटलं, हा घरात बसून असतो, फिरला माझ्यासोबत तेवढं. जाऊ दे. बायोल्युमिनेन्स अजून दिसला नाही. एक 15-20 मिनिटं अजून थांबू. नाही दिसला, गायब बाय. आम्ही पण इथून होणार. मम्मीचे 2 फोन आले. माझ्या आईचे 2 फोन आलेत. म्हणजे किती काळजी आहे. हे ह्याला वाऱ्यावर सोडून, ह्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे. ह्याला कोणी विचारत नाही. ह्याला मग मीच विचारतो, भाऊ तू कधी घरी जाणार, काय करणार, कोणी विचारत नंतर मला विचार. रात्रभर बाहेर असतो बिनलाज काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट नाही काय होती. आपण कसं थोडा मॅच्युअर्ड, अनमॅच्युअर्ड, अनफिल्टर्ड पर्सन. अनफिल्टर्ड नाही, फिल्टर अनमॅच्युअर्ड पर्सन. ठीक आहे, आता मी मस्तीच्या मोडमध्ये सकाळी 10 वाजता जेव्हा हप्त्याचं टेन्शन येईल तेव्हा भेटा. हप्ते कसे भरायचे बघू, विचार करू. करिअर मध्ये कसं स्टेप ऑन करायचं ह्याच्याकडून शिका. 3rd इयरला जॉबला गेला, सेकंड इयरला गाईस, सेकंड इयरला जॉबला गेला. कॉलेज लाईफ काय असते हे मी बघितले नाही गाईस. ना मला कुठला रोज डे माहिती आहे, ना कुठला मला कॉलेजचा फेस्ट माहिती आहे. आयुष्यात आपल्याला ते जमलं नाही. आणि आता आयुष्यात मला पोरींची कमी वाटते. जे दिवस फेस्टमध्ये भेटणार होते तेव्हा मी जॉब केला आणि आता मला कमी वाटते. हेच गाईज मी सांगतोय. लग्नाचं वय झालंय त्याचा, तो इन शॉर्ट म्हणतोय लग्नाला पोरगी बघा. असेल कोणी तर कमेंट करून सांगा. ह्यांच्या गावाला अशी पण भेटत नाही म्हणतोय. तर काय असेल तर सांगा गाईज, आपण करून टाकू. काय हुंड्याचं काय एवढं टेन्शन नाही, पोरगी असली बस झालं. याला हुंड्याची गरज नाही. त्याला हुंड्यामध्ये टाटा पंच द्या. टाटा पंच जर देऊ शकला नाहीतर फ्रॉन्क्स. भावाला फ्रॉन्क्स आवडते, फ्रॉन्क्स द्या. मध्ये गाईस एकाच कोण खरंच देणार थांब, चालू हो का? चालू आहे ना, तर कळलं बंद आहे. मग असं चालू केलं तर बंद होतं. खरंच एकाच कोण हुंडा देणारा असेल, माझं जास्त काय म्हणणं नाही. तुमच्या पोरीसाठी तुम्ही तुमची पोरगी आरामात फिरावी म्हणून तुम्ही मला फॉर्च्युनर नको, हे मी व्हिडिओ क्लिप कट करतो. हे जास्त बोललाय माझ्या व्हिडिओ मध्ये. हे जास्त काय नको, पोरीच्या अंगावर 10 तोळे घालून द्या. बस बस. किती म्हणलं माहितीये का, एक सध्याला $1.5 लाख रुपये सर गाईज. ऍक्च्युली भाव आहे, भाव. एक पण तोळा माझ्यासाठी नकोय. आणि एक तर फक्त सगळे 10 आजच इराण मध्ये का युके कुठेतरी देशामध्ये मिसाईल सोडण्यात आल्यात, तर उद्या गोल्ड पंप होण्याचे जास्त चान्सेस आहेत. World War III ची शक्यता वाढतीये. न्यूज बघत नाही मी, थोडं फायनान्शियल वाला आहे. त्याचा काय उपयोग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही करतात. थोडं फार आहेत माझ्यावरती खाली इन्व्हेस्टमेंट. कोणाला सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या माहिती हवी असेल तर मला रिच आउट करा. गोल्ड साठी मला नका काय ना, उमेशला करा. कारण की मयूर काळे, मी आयडी मेन्शन करतो, मयूर काळेला करा. 200 ते 400 करायला येतं मला. मी 200 ते 2000 गाईस. 25 दिन में पैसा डबल स्कीम आहे. पैसे आणून द्या. बघा मी तुम्हाला पैसे करून टाका त्याच्यावर. रिसेंट माझ्या फायनान्शियल अनुभवानुसार तुम्हाला सिल्वरने जेवढा प्रॉफिट दिलाय तेवढा गोल्डने दिला नाही. मी सिल्वरमध्ये पैसा टाकलेला 41 दिवस. भाऊकड किती पैसा? 400 झाले. भाऊकड 2 किलो सिल्वर आहे. 2 किलो नाही गाईज, मी विकलेत. सध्या माझ्याकडे फक्त किती 1.5 किलो नाही 250 ग्राम सिल्वर आहे. ते पण डिजिटल आहे बघा. 250 ग्राम फ्रंटचा कॅमेरा करतो. 2 मिनिट थांबा गाईज. बोला आता. 250 ग्राम सिल्वर आहे गाईज माझ्याकडे. आणि उमेशकडे जास्त काही नाही, 1.5 किलो सोनं आहे. मजबूत सोनं आहे. अजून खूप घेणार आहे मी गाईज. उमेशला प्रॉफिट नाही आलं, कारण की उमेशनी जे सोनं घेतलं तेव्हा त्या सोन्याचा रेट चालू होता 1,46,000. रिच पीपल थिंग्स. आणि आत्ता सोन्याचा रेट चालू आहे 1,47,000. तो 1.5 किलो मागं उमेशला किती प्रॉफिट झालाय हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. रिच थिंग्स. उद्याचा सोन्याच्या भावावरती तुम्ही सांगा. आजची तारीख आहे, आज 1 तारीख आहे, 28 आहे आज. 28 तारीख झाली. हा बघा, 1 तारखेच्या रात्री बोलतोय. 4 वाजता मार्केट ओपन होता. होईल आता 3:30 वाजले. काही सोन्याचं आणि चांदीचं मार्केट 24 तास पावड्या
फॉरेक्स बघायचं शनिवार रविवार बॉक्स बंद असतं. शनिवार रविवार बंद आम्हा- असतं. मग आता आज 4 वाजता आज सकाळी पण खोलणार. बंद होणार. हा, मग बंद आहे उद्या सकाळी 4ला खोलणार. ते 2 सांगतो ना मी. तारखेला 4 वाजता 2 तारखेला 4 वाजता भाव खोलणार काय. भाव बघा सोन्याचा काय असेल 146च्या प्लस असणार की नाही. आतवराला ना इंस्टाग्रामला टॅग करा, त्याची आयडीला रिपोर्ट करा डायरेक्ट. पाहिजे मला फक्त फॉलो एवढंच बॅक साठी मेसेज विचारायचंय. केला पाहिजे मला याने 1.5 परत. किलोचा सोन्याचा रेट टोटल किती आला हे तुमच्या उमेशला विचारा आणि उमेश सांगेल तुम्हाला. आम्ही काहीच कॅल्क्युलेशन करत ना, पैसा खूप असतो. मग ते सोनाराकडे अशी पेटी नेऊन देतो, त्यातनं काय असेल तो काढून घेतो. उरलेले पेटीतले पैसे आम्ही परत घेऊन येतो. आणि आहे ते सोनं. या विषय आमचा झालेला आहे पहा. तुम्हाला पाणी तुम्हाला उमेश- पाणी दाखवतो या तुम्हाला फान आहे तर उमेशला काय पाणी दाखवतो. बायोल्युमिनेन्स दिसला नाही. बायोल्युमिनस मी तुम्हाला एडिट करून दाखवतो, तुम्ही बघा. मला एडिटिंग मला चांगली माहित होतं होती. नाही दिसणार, पण भावाला जर मी वाशीमध्येच बोललो असतो नाही दिसणार तर भावाचं मन नाराज झालं असतं. म्हणून मी त्याला काल खोटं बोलून नाही आणला, पण आज मला आणावंच लागलं. आणि गाईच बाद झालं. मी इथून पुढे नाही येणार. उमेश जाऊन तुम्हाला पाणी टाकेल. पहिला वॉटर फोबिया आहे, मी दाखवतो तुम्हाला, थांबा. प्युअर वॉटर दिसते, कुठंच बायोल्युमिनन्सचा एक पत्ता नाही ना आता नाही. दिसतंय तुम्हाला, हे बघा पूर्ण लाट आली आता, हे बघा दिसतंय. कुठेच बायोल्युमिनन्स नाही आहे, काही नाही आहे. आज आम्हाला भेटलं नाही बायोल्युमिनन्स बघायला. फार चांगलं नाही वाटत, पण आता काय करणार, आमचं व्यर्थ झालं तर म्हणू शकत नाही ना. ठीक आहे, कधी परत आम्ही डायरेक्ट आम्ही 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 एकच काम करणार. आम्ही आता डायरेक्ट अंदमान निकोबारला जाऊनच बायोल्युमिनन्स बघायचा विचार चाललाय माझा आता. येशील का? पाहिलं का? मरायला आल्यामध्ये. व्हिडिओ काढतो. हे स्नॅप असेल तुमचं कोणी स्नॅप तर टॅग करतं स्नॅप लवरला. म्हणतो नाही घातलं, काय करतो स्नॅप पगलू. काय नाही, हे फक्त कसं जाऊ द्या, पोरींना कळावं म्हणून की मी फिरतो. मला सांगायची गरज ना, पोरींना ऑलरेडी माहिती आहे मी किती फिरतो. किंवा मी आता तर गाईस इकडे आता इकडे या साईडला आम्ही आता निघालो इथून. फाता झालाय आमचा. आमचा नाही उमेशचा. बरं माझा झालाय. बायोल्युमिनन्स बघायला भेटलं नाही आम्हाला. मुंबईहून इथं आलो. कमीत कमी 25 किलोमीटरचा सफर आहे. नाही गाईज मुंबईवरून. मला एक गोष्ट बोलायची आहे, जे उमेशने सांगितलेलं आहे शेवटच्या क्लिपमध्ये. आता कधीतरी येतो फिरायला. मी एवढं निश्चित सांगू शकतो, उमेशच्या नेक्स्ट ब्लॉगच्या कंटेंटमध्ये त्याच्या आधी माझा स्नॅप असेल, आणि त्या ह्या स्नॅपच्या मध्ये नाईट आउटचे कमीत कमी 3-4 स्नॅप असेल. त्याच्यानंतर उमेशचा ब्लॉग ही येईल. मी तर क्लिप समजून अशी जा. पण डिलीट करणार आहे. तू का बोलून समजून फायदा जा. आहे? तुझा बोलून फायदा का? मी तर टाकणारच नाही ही क्लिप. काय माहिती आहे फायदा काय? तुझं एंडिंगचं कंटेंटच येत नाही. मी काढणार ना काय. आता आम्ही चाललोय मी घरी. आता वापस नाही आम्ही येणार. आता निघालो इथून. उमेशचं आता काय आम्ही content परत खराब बायोल्युमिनन्स होणार आहे. बघायला येणार नाही मी तर. बस झालं, एक नाईट आता एक वर्किंग वरती आहे. वर्षानंतर- उद्या परत जॉबला जायचंय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.